पूर्वी अभिनेत्यांना अनेक मुली रक्तानं पत्र लिहायच्या म्हणे, पण आता एका कार्यकर्त्यानं चक्क आपल्या नेत्याला उमेदवारी मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या रक्तानं लिहिलेलं पत्र पाठवलंय. एका उमेदवारीसाठी कार्यकर्ते स्वतःच्या रक्तानं पत्र लिहितात, चंद्रभागेच्या वाळवंटात देवांना साकडं घालतात आणि मुख्यमंत्री पालकमंत्र्यांपर्यंत भावनिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. कोण आहेत हे अजब कार्यकर्ते आणि त्यांचे नेते? चला जाणून घेऊया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. महायुतीकडे या मतदारसंघात स्पष्ट संख्याबळ असल्यामुळे ही जागा भाजपकडे जाणं जवळपास निश्चित आहे. मात्र खरी लढाई विरोधकांशी नसून भाजपच्याच अंतर्गत इच्छुकांमध्ये सुरू असल्याचं चित्र सध्या दिसतंय. माजी आमदार प्रशांत परिचारिक, राजेंद्र राऊत, राम सातपुते, राजन पाटील, शशिकांत चव्हाण यांच्यासह अनेक नावं सध्या चर्चेत आहेत. त्यामुळे पदश्रेष्ठींचा अंतिम निर्णय काय असेल याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे माजी आमदार प्रशांत परिचारिक. कारण गेल्या काही वर्षात पक्षासाठी त्यांनी 2 वेळा माघार घेतल्याचा मुद्दा त्यांच्या समर्थकांकडून सातत्यानं पुढे केला जातोय. विशेषतः 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी उमेदवारीचा आग्रह सोडावा यासाठी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः पंढरपुरात जाऊन त्यांची मनधरणी केली होती. त्यावेळी परिचारक लवकरच विधिमंडळात दिसतील असा शब्द दिला गेल्याचं सुद्धा समर्थक सांगतात. त्यामुळे आता विधान परिषद हीच त्यांना दिली जाणारी राजकीय भरपाई असल्याचं वातावरण तयार करण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर परिचारक समर्थकांनी भावनिक आणि आक्रमक पाऊल उचललं. कमला एकादशीच्या निमित्तानं चंद्रभागा नदीच्या वाळवंटात विठ्ठलाची पूजा करत त्यांनी परिचारकांना उमेदवारी मिळावी अशी प्रार्थना केली. इतकंच नाही तर काही कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांना पत्र लिहून परिचारकांना तिकीट देण्याची मागणी केली आहे. हा प्रकार आता संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलाय. मात्र परिचारकांचा मार्ग तितकासा सोपा नाही. कारण बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठी ताकद उभी केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, बाजार समित्या आणि स्थानिक संस्थांमधील त्यांच्या प्रभावामुळे त्यांचा सुद्धा दावा मजबूत मानला जातोय. त्यामुळे भाजपमध्ये सध्या परिचारक विरुद्ध राऊत अशी मुख्य रस्सीखेच असल्याचं सुद्धा राजकीय निरीक्षक मानतात. यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे सोलापूरला विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळावं अशी भूमिका जयकुमार गोरे यांनी यापूर्वी सार्वजनिकरित्या मांडली होती. त्यांनी कोणाचं नाव घेतलं नसलं तरी सोलापूर जिल्ह्यातील एखाद्या नेत्याला संधी मिळावी अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे परिचारिक समर्थकांना त्यातून आशेचा किरण दिसतोय. दरम्यान राज्यभरातील विधान परिषद जागांच्या वाटपावर महायुतीमध्ये अजूनही चर्चा सुरू आहे. काही जागांवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात तिढा असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे सोलापूरच्या जागेचा अंतिम निर्णय केवळ जिल्हास्तरीय समीकरणांवर नाही तर मुंबई आणि दिल्लीतील राजकीय चर्चांवर सुद्धा अवलंबून असणार आहे. आता प्रश्न फक्त एकच आहे, पक्षासाठी 2दा माघार घेतल्याचं राजकीय क्रेडिट प्रशांत परिचारकांना विधान परिषदेत पोहोचवणार का, की भाजप एखादा नवीन चेहरा पुढे करून सर्वांच्याच गणितांना धक्का देणार? रक्ताने लिहिलेलं पत्र चर्चेत आलं असलं तरी अंतिम शिक्का मात्र पक्षश्रेष्ठींच्याच हातात आहे आणि त्यामुळे सोलापूरच्या राजकारणात पुढचे काही तास अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. तुम्हाला या कार्यकर्त्यांच्या प्रेमाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाहायला विसरू नका पॉलिटिकल महाराष्ट्र.